की डिसिप्लिन कसं बिल्ड करायचं भाऊ. एक लक्षात ठेवा, डिसिप्लिन बिल्ड करणं हे एक कन्सिस्टंटली काम केल्यानंतर आपण डिसिप्लिन होतो. एका दिवसात डिसिप्लिन कधीच बिल्ड होत नाही. मग कन्सिस्टन्सी मेंटेन करायसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला काय करायला पाहिजे ते म्हणजे पहिला स्वतःला प्रॉमिस करा, स्वतःला एक टास्क. 24 तासामधलं 1 तास मी माझ्या लाईफ ग्रो करण्यासाठी लक्ष देणं, मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासाठी लक्ष देणं, मी माझ्या काही असो, मग तुमचे लाईफ ग्रो करायचं असो, तुम्हाला कुठलीही गोष्ट करायचं असो किंवा तुमच्या स्टडीमधले असो, तुमच्या कुठल्याही रिलेटेड गोष्ट असो, एखादा तास 2 तास ते जे तेवढा टाईम तुम्ही देऊ शकताय, तेवढा टाईम तुम्ही तुमच्या लाईफला ग्रो करण्यासाठी देताय असं समजा. पण ते टास्क काहीही झालं, कसलीही सिच्युएशन आली तर ते पूर्ण करायचं. मग हे पूर्ण करण्यासाठी सिंपल गोष्ट ही आहे, पहिला आपल्याला आपल्या स्वतःला एक प्रॉमिस करायला पाहिजे की मी काहीही झालं तर ते पूर्ण करणं. मग भले माझा मूड असो नसो, काहीही झालेलं असो. क्लिअर सांगतो. आता माझं उदाहरण, मला आज जर व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये व्हिडिओ करतो. काहीही झालं तर मी व्हिडिओ करतोयच. भले मी घरात भांडून आलेला असो किंवा माझा मूड असो नसो, काहीही झालेलं असलं तर मी व्हिडिओ करतोय आणि व्हिडिओ अपलोड करते. माझं टार्गेट असते की मी महिन्यामध्ये 20 ते 25 रील माझ्या इंस्टाग्रामला अपलोड करणार आहे. हे मी माझ्या स्वतःला केलेलं एक प्रॉमिस आणि मी ते काहीही झालं तर करते. आता तुम्ही जर तुम्हाला स्वतःला केलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही दुनियेला कुठलंच प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही केलेलं. लक्षात घ्या. डिसिप्लिन बिल्ड होते कन्सिस्टंटली काम केल्यानंतर. आणि कन्सिस्टन्सी केव्हा येते? ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःला प्रॉमिस करताय आणि ते जे प्रॉमिस तुम्ही स्वतःला केलं आहे ते पूर्ण करा. डिसिप्लिन ह्याचा सिंपल अर्थ तुम्ही स्वतःला केलेलं प्रॉमिस. जर मला ह्या गोष्टी दिवसभरात करायच्या आहेत, दॅट्स इट, संपला विषय. मग ते काहीही झालं की करायचं, झालं. हेच आहे डिसिप्लिन, सिंपल. डिसिप्लिन हे तुम्ही रोज एखादं काम करता. समजा तुम्हाला सकाळी लवकर उठून रनिंगला जायचं आहे. 1 दिवस करा, 2 दिवस करा, 10 दिवस करा, 1 महिना करा, झालं. सिंपल आहे. हेच तर डिसिप्लिन आहे. पण त्याच्या आधी तुम्ही पहिला स्वतःला प्रॉमिस करा की मी काहीही झालं तर सकाळी लवकर उठून रनिंगला जाणार. हे पहिला तुम्ही केलेलं प्रॉमिस झालं. त्याच्यानंतर जे महिनाभर तुम्ही कन्सिस्टंटली ते प्रॉमिस पाळताय, सिंपल आहे. डिसिप्लिन झालं बिल्ड. हेच असतं. डिसिप्लिन बिल्ड करायचं असेल तर कन्सिस्टंटली काम करायला पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी केव्हा येते? ज्यावेळेला तुम्ही स्वतःला एक प्रॉमिस करताय आणि ते प्रॉमिस कुठल्याही सिच्युएशनमध्ये पूर्ण करता. सिंपल. बाकी ही मी सांगितलेली गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल, पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं मी सांगितलेली ही जी टिप ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझं इथे इंस्टाग्राम ID सुद्धा देते. इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करून घ्या. तिथंसुद्धा एकदम भारी फाड कंटेंट येत असतं. सो अशा भारीतल्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि भेटू मग आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी घेऊ. थँक्यू सो मच.